वातावरण गढूळ करणार, सगळं बिथरून टाकणार राज्याला. आतापर्यंत आम्ही दुःखात होतो, आता इथून पुढे आम्ही रस्त्यावर उतरू. ते म्हणते तर आणखी निवेदन प्राप्त नाही झालं, पण सांगा काय करायचं ते करतो बुवा, लगेच करतो बुवा असं म्हणतो. नंतर सांगतो तुम्हाला. आता मीडिया पुढे एवढं बोललो त्याचं काहीच गांभीर्य नाही. सगळ्या महाराष्ट्रानं ह्या गोष्टी बघितल्या. कायद्याची भाषा बोलणार, समजा आम्हाला निवेदन ठीक आहे नाहीये पण तरी करतो आणि काय आपण करायचं ते सांगा बुवा तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला फक्त तेवढा शब्द विचारायचा होता त्यांना. तेच म्हणलं, मग त्यांना ते कायद्यानेच आपण बी बोलू. नाही अगोदरची कायद्याची भाषा नाही कळायची लवकर यांना. यांचा दोषच नाही तो. हे बघा, ह्या अधिकाऱ्यांचा दोषच नाही, ना कलेक्टर ना एसपी ना तपास यंत्रणा, यांचा दोषच नाही माझ्या म्हणण्यानुसार. माझं एकट्याचा अडाणी मत असू शकतं, माझं एकट्याचं मत आहे. सरकारलाच हे होऊ द्यायचं नाही. टोळी मोठी आहे संपवायच्या बाबतीत. वरून जर सरकारने सांगितलं ना एक सोडू नको, हे घरातून उडू आणून बाहेर आणते. मंत्र्याचा मुलगा गायब झाला, सगळं यंत्रणा कामाला अर्ध्या घंट्यामध्ये. बाकी सगळं सापडतं. सोलापूरला पण बलात्कार केलेला तसाच हिंडतोय. सरकारने सांगितल्यावर सगळं काय होत, सगळं काय होत. आमचं आंदोलन मोडायला लागले होते. सरकारने सांगितल्याशिवाय रक्त सांडलं नाही आमचं. त्या गोरगरिबांच्या आया बहिणी बसल्या होत्या, गोरगरिबाच्या लेकरासाठी गोळ्या घातल्या त्यांनी मोडवायसाठी. सांगितल्याशिवाय नाही करू शकत ना, कारण त्या पोलिसाला सुद्धा काहीतरी काळीज असेल ना. सांगितल्याच्यावर बर्डन आल्याशिवाय त्यांनी ते पाऊल उचललं. मग हे देशमुख मॅटर मध्ये असं कसं का होत नाही, का होत नाही? धर आरोपी मध्ये टाक, घरातून ओढून का हाणून बाहेमध्ये टाकत नाही तुम्ही? इथं त्यांच्या मंत्रिमंडळात माणूस आहे ना, गुंड सांभाळायचेत ना, अशी प्लॅनिंग आहे. गुंड सांभाळायचे. त्यांचं पोलीस प्रशासनाचा तपासच तशा प्रकारचा दिसून. सरकार जाणून बुजून त्यांना वाटतंय सरकार बदनाम होईल,